मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू। 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित। साकीनाका दुर्घटना प्रकरणामध्ये सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल। महापौर रितू तावडे यांची माहिती। पालिकेकडून मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। मॅनहोलवरती जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस। जयंत पाटील यांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला साटम यांचं स्पष्टीकरण। साकीनाक्याच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार। उपमहापौर संजय घाडींचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप। घाडींकडून अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवार यांना फोन। उद्या भेटीसाठी येणार, फोनवरून पवारांना सांगितलं। शरद पवार यांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छाही दिल्या। सचिन आले, आता त्यांची टीमही येणार। अहिर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावरती बच्चू कडूंचं वक्तव्य, तर टीमची गरज काय, आधी मला तरी खेळू द्या, काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेयर आणणार, सचिन अहिर यांचं सूचक विधान। उद्धव ठाकरे यांची उद्या दुपारी पत्रकार परिषद होणार। सचिन अहिर शिंदेंच्या सेनेत गेल्यानंतर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मातोश्री निवासस्थानी दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार। काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी। विधानसभेत विरोधक आक्रमक, आमदार सुरक्षित नाहीत म्हणत पटोलेंचा सरकारवर निशाणा, तर पटोलेंच्या टीकेवरून नितेश राणेंचाही पारा चढला। चंद्रपूर महापालिकेमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकरांमध्ये गटनेते पदावरून वाद। काँग्रेसच्या 3 स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाला नागपूर खंडपीठाची स्थगिती। धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होणार। सूत्रांची माहिती, चौकशीमध्ये दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यानं टेस्ट घेण्याचा निर्णय। मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड सुरूच। चर्चगेट रेल्वे स्टेशन, अंधेरीच्या मरोळ मिलिटरी परिसरात झाड कोसळून वाहनांचं नुकसान, तर मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण गंभीररित्या जखमी। ठाण्यातील मुंब्र्यात साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू। कादर पॅलेस परिसरातील यास्मिन पार्क इमारती बाहेरची घटना। एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप। मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार कायम, अनेक ठिकाणी रस्ते जलमय। मुंबईमध्ये 204.6 मिलीमीटर पावसाची नोंद। आणखी 4 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पावसावर वॉच। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क। कोकणामध्ये एनडीआरएफ तैनात। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पावसाच्या स्थितीचा आढावा। मुंबईला पावसानं झोडपलं। हिंदमाता, किंग सर्कल, चेंबूर, प्रभादेवी या स्थानक परिसरातील रस्ते जलमय। नालासोपाऱ्यातील रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी साचलं। जनजीवन विस्कळीत।